यादव पेट्रोल पंपाची बदनामीचा राजकीय डाव. यादव पेट्रोल पंपाची बदनामी करणाऱ्यांना पुरवठा विभागानं धुडकावले. माळशिरस तालुक्यामध्ये यादव पेट्रोल पंप हा सर्वात मोठा पंप असून या पंपावरती भेसळयुक्त पेट्रोल डिझेल विक्री केली जात असल्याचे प्रकार आजपर्यंत तरंगफळ येथील काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. परंतु सर्व प्रकरणाची चौकशी केली असता आज पुरवठा व विभागातील पुरवठा निरीक्षक रविकिरण शेटे यांच्याबरोबर जनसत्ता मराठी न्यूज व धाडस टाइम्स 24 यांनी चौकशी केली असता त्यांनी सदर प्रकरणाबाबत जागेवरतीच डोर स्टेप डिझेल डिलिव्हरी टँकरमधील डिझेल नायब तहसीलदार व पुरवठा विभाग यांनी पंचासमक्ष डेंटिसिटी तपासली असता ती 815 आढळून आल्याचं रिपोर्टिंग पुरवठा निरीक्षक शेटे यांनी तहसीलदार माळशिरस यांना केलं. सदर प्रकरण हे राजकीय द्वेषापोटी केले असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यामध्ये सुरू आहे आणि माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांमध्ये यादव पेट्रोलियमचे मालक हे नेहमी सक्रिय असल्याकारणाने त्यांना व्यवसायामध्ये राजकीय द्वेषापोटी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून हा केल्याचा राजकीय डाव असल्याचं यामध्ये दिसून येत आहे. अशी देखील खमंग चर्चा माळशिरसमध्ये सुरू असल्याचं दिसून येतं. नमस्कार, आज आपण माळशिरस येथील यादव पेट्रोलियम या ठिकाणी आहोत. आपल्याबरोबर यादव पेट्रोलियमचे मालक अमोल यादव आहेत. काल जो प्रकार डिझेल संदर्भात घडला या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जो काय काल प्रकार घडला हा प्रकारासंदर्भात काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं? काल जो प्रकार घडला, जो सोशल मीडियावर बातम्या टाकल्या गेल्या, चुकीच्या बातम्या टाकल्या गेलेल्या आहेत. आमच्या पेट्रोल पंपात कोणतीही चुकीची घटना घडलेली नाही व ज्यांनी शंका व्यक्त केली त्या ठिकाणी जाऊन तहसील ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन आमच्या गाडीतील डिझेल पूर्ण सगळे चेक केले आहे. तिथं त्यांना डेन्सिटी वगैरे क्लिअर मिळालेली आहे. त्यांनी पुढे रिपोर्ट सगळा पूर्ण क्लिअर केलेला आहे तहसील ऑफिसने आणि त्यात कोणतीही चुकीची बाब आढळून आलेली नाही. कुणीही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. काय काय प्रकार असू शकतो? हा मला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. यापुढे जर असा कोण प्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. ओके, एक ग्राहक म्हणून तुम्ही काय सांगाल? किती दिवसापासून तुम्ही यांना ओळखता किंवा या पेट्रोल पंपावर तिथे डिझेल पेट्रोल टाकता तुम्ही? मी पंप चालू झाल्यापासून पहिल्यापासून काम चालू असतानाच मी तेव्हापासून डिझेल घेतोय. आजपर्यंत मला कधी काय तक्रार आली नाही. मी रोज 10,000चं डिझेल घेणारा माणूस आहे. आपल्याकडे JCB आहे, ट्रॅक्टर आहे, 4 व्हीलर आहे. रोजचे रोज त्याला मी सकाळी शंका आली का तुम्हाला? आतापर्यंत कधीच काय शंका आली नाही आणि मी रोज सकाळी घेतो. एकही दिवशी मी दुसऱ्या पंपावर जात नाही आत्तापर्यंत. मला एकदाही अजून शंका जाणवली नाही अशी काय. मग आता तुम्ही ग्राहकांना काय सांगाल? एकंदरीत आता या यादव पेट्रोलियमची जी बदनामी होती याबद्दल काय सांगाल तुम्ही आता? ही लोक काय असतंय, थोडं लोकांची बदनामी करायची म्हणलं की काहीतरी स्वरूपातून करते ती. आता मी रोज तेल घेतो. इथं रोज माणसं रस्त्याची येतात जातात तेल घ्यायला. त्यांनी कोणी तक्रार केली? दररोज या पेट्रोल पंपावर हजारो लोक येतात. हो. कोणाची तक्रार नसते. मग असं का होतंय? ही काहीतरी थोडं त्यांच्या काय मनाला वाटलं असेल म्हणून केली. ठीक आहे, ओके, धन्यवाद. नमस्कार, आता हे तुमचं माल वाहतूक पेज आहे. तुम्ही किती दिवसापासून या पेट्रोल पंपावरती डिझेल टाकता आणि काय अनुभव आहे तुम्हाला? 3 वर्ष झालं टाकतोय. दोन गाडी आहेत माझ्याकडं. एकदम व्यवस्थित डिझेल एकदम व्यवस्थित येते. बरं, हां, ॲव्हरेज पण चांगला पडतो. सेवा पण एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हो. तुमच्या गाड्या किती आहेत? गाड्या 2 आहेत आपल्या. म्हणजे 2 गाड्यांना तुम्ही कंटिन्यू इथूनच डिझेल टाकता? हो, इथूनच. चांगली सेवा आहे त्यांची? हो, एकदम व्यवस्थित आहे. ओके, थँक्यू. नाही, बदनामीचं तर काय नाही. आम्हाला आता 3 वर्ष झालं माझी गाडी व्यवस्थित चालते. काय सुद्धा अडचण नाही, कधी प्रॉब्लेम नाही, काय नाही कुठलाच. आता डिझेल टाकायला चालू आहे, आता भरायला चालू आहे. हो. बरं, आता तुमची गाडी कशावर असते? काय तरकारी. तर आता तुम्ही किती वर्षापासून इथं पेट्रोल टाकताय, डिझेल टाकताय? डिझेल 2 वर्ष झालं टाकतोय. बरं, काय तुम्हाला आढळून आलं का डिझेल काय काय अडचण नाही. म्हणजे काय भेसळ वगैरे काय असं? नाही काय. तरकारी वाहण्याचं आपलं रोटेशन काय? पुणे ते अकलूज वेळापूर डेली सर्व्हिस. डेली सर्व्हिस आहे. कधी काय तुम्हाला गाडीने त्रास किंवा डिझेल? नाही काय. म्हणजे फॉल्ट काय नाही? नाही काय. ओके. तसेच सोलापूर HP पेट्रोलियमचे सेल्स ऑफिसर दिलीप नाईक साहेब यांनी यादव पेट्रोल पंपावर येऊन आज पेट्रोल पंपाची डेन्सिटी तपासली असता त्यांचा रिपोर्ट क्लिअर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. जो ये डेंसिटी चेक किया तो क्या कहेंगे आप? एक्चुअली डेंसिटी जो चेक किया है, हमको इनवॉइस में 824.3 आया है. एंड हमने जो चेक किया है वो 824.7 है. तो वो बराबर है. एंड डेंसिटी के हिसाब से तो कुछ दिक्कत है नहीं इसमें. ओके, थैंक यू.
आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही एक ग्राहक म्हणून काय सांगाल, एक पत्रकार पण आहात, तुम्ही किती दिवसापासून या पंपावर पेट्रोल टाकताय, काय भावना आहे? तसा पंप इथं झालेला आहे यादव पेट्रोलियम. हां. तेव्हापासून मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहे. बरं. आणि बऱ्याच वेळा दुसरीकडे न पेट्रोल टाकता मी यादव पेट्रोल पंप येथे पेट्रोल टाकत आहे. तर मी भरपूर प्रमाणात इथंच पेट्रोल टाकतो, कारण इथलं सर्व्हिस, कामगाराचं बोलणं, सर्व्हिस आणि या पेट्रोलमध्ये कोणतीही मला भेसळ आढळून आलेली नाही. बऱ्याच ठिकाणी डेसेंटी दिसते, कमी असते, पण ह्या पंपाची कायम डेसेंटी व्यवस्थित आहे. त्यामुळे ते कोणत्याच प्रकारचं काय आढळून येतं. मी स्वतः पत्रकार क्षेत्रात काम करत आहे, त्यामुळे माझ्या पूर्ण लक्षात असतं की बाबा कुठल्या पंपावरती काय आहे. तसं या यादव पेट्रोल पंपावरती कधीच काय असं 2 नंबर आढळून आलेलं नाही मला. ओके.